सुखी संसाराचं हे फूल फुलावं. मंडळी, शब्दांना केवळ अर्थ नसतो, तर त्या अर्थामध्ये जीवनाला नवी दिशा देण्याची अफाट ताकद असते. आणि म्हणूनच या शब्दांचं सोनं या दोघांच्या आयुष्यात व्हावं हीच प्रार्थना दोन्ही परिवाराचं कुलस्वामी दख्खनचा राजा ज्योतिबाच्या नावानं चांग बरं असं म्हणत दख्खनच्या राजाच्या चरणी आम्ही प्रार्थना करत आहोत. त्याचबरोबर दोन्ही गावचं ग्रामदैवत अकलाई देवी आणि ज्योतिबा यांच्याही चरणी हीच प्रार्थना असेल. श्री गणेशाच्याही चरणी हीच अद्यवर्तक प्रार्थना असेल की या दोघांनाही सुखी आयुष्याच्या या उंबरठ्यावरती आपल्या आशीर्वादाचं दान मिळू द्या आणि आपल्या शुभेच्छांनी हा विवाह सोहळा परिपूर्ण केला जाऊ द्या. चला, आता पुरुष मंडळीकडच्या खुर्च्या भरल्यानंतर काही पुरुष मंडळी महिलांच्या पाठीमागे बसलेले आहेत. दादा, तुम्हीच थोडंसं पुढे या ना. पुरुषांचं 50% आरक्षण गाद्यांवरचं रिकामच आहे. खुर्ची संपली की लगेच आपण सगळेजण खुर्चीकडे वळलात. खुर्चीकडे वळावं त्यासाठी मला काही म्हणायचं नाही, पण खुर्चीकडे वळताना देखील काळ, वेळ आणि क्षणाचं मात्र भान असावं. म्हणून मंडळी, महिलांच्या पाठीमागे बसलेले सगळेजण या ना दादा इकडे. असं बोलावं आणि दोघांनी येऊन गादीवरती बसावं. 2 आकडा, वा सुंदर. तीही फराची टोपी घालून त्याला तिसरा व्यक्ती येऊन मिळावा हा ही आनंदाची गोष्ट आहे. दोघाचे तिघे झालेत, तिघाचे 5 जण झाली, 5 जणाचे आता 10 होतील. 10चे 40, 40चे 90, 100-80 असं म्हणत हाही कक्ष भरेल आणि नवसंसाराचा हा उंबरठा तुमच्या उपस्थितीनं आणि आशीर्वादानं परिपूर्णतेला या ठिकाणी जाईल. पुन्हा एकदा दोन्ही परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं अगत्यपूर्वक सहर्षी स्वागत. कपाळी लावला जात आहे कुंकुम तिलक. पृथ्वीराज आणि ऋतुजाच्या नावाचा डोक्यावरती घातली जात आहे टोपी 2 परिवाराच्या प्रेमाची. आणि असा हा सुंदर नेत्रदीपक सोहळा या ठिकाणी पार पडतोय. खुर्च्यांवर बसणाऱ्या सगळ्या वहिनींना विनंती, वहिनींनो थोडंसं पुढच्या बाजूला या. आत्ता आलेल्या ताई, मला वाटतं आत्ता आलेल्या ताई रात्रीच्या संगीत कार्यक्रमामध्ये जोडीनं आलात की एकटे आलेलात तुम्ही? जोडीनं, ओके. चला, अतिशय सुंदर, छान. म्हणजे वातावरण देखील इतकं भारी व्हायला लागलेलं आहे बरं का. कार्यक्रमाला भारी माणसं असली की सगळंच काही भारी होतं. म्हणून आयुष्याच्या सारीपाटावरती सुंदर खेळ आज मांडला आहे. नवं आयुष्याचं नातं बांधलं जात असताना तुमची साक्ष असावी एवढीच दोन्ही परिवाराची अपेक्षा आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आयुष्यातला अनमोल वेळ काढून आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. पुन्हा एकदा दोन्ही परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं अगत्यपूर्वक सहर्षी स्वागत. लग्न थोडंसं 5-10 मिनिटं मागं पुढं होऊ द्या, पण चला हवा येऊ द्या असं बऱ्याच जणांना वाटायला लागलेलं आहे. कारण बऱ्याच जणांच्या हातातला रुमाल असेल किंवा हवा घेण्यासाठी प्रत्येकजण थोडासा आतुर झालेला आहे. आणि अलीकडं तर हवाच आहे. आणि अशा रीतीनं प्रत्येकाच्या सोहळ्यातला हा क्षण मात्र नयनरम्यतेनं आपण या ठिकाणी टिपतोय. बाहेरच्या बाजूला काही मंडळी अशा आहेत, बाहेर डीजे वाजतोय मंडळी. तिथं काही मित्रपरिवार तरुण असं म्हणतात की तरुण म्हणजे त्याला भावना वर्त आली पाहिजे. बाहेर काही तरुण मित्रपरिवार आहेत, आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे असं म्हणणारी काही मंडळी बाहेरच्या बाजूला उभे आहेत, ज्यांच्यामुळे डीजेचा आवाज देखील तेवढाच खणाणतोय आणि आपल्या येण्याचा अभिमान देखील तेवढाच या आसमंताला सौंदर्य प्राप्त करून देतोय. आणि अशा ह्या बरेच जण LED वरती शोधायला लागलेले आहेत, मी कुठे दिसतोय, मी कुठे दिसतोय आणि मी दिसेपर्यंत मी कसा काय गायब होतोय. काय करायचं, LED साईज माणसाच्या आयुष्यापेक्षा छोटी आहे. LED तर क्षणासाठी आहे. अहो मंडळी, LED वरती काय शोधताय स्वतःला? सावंत आणि कीर्तक परिवारानं आयुष्यभर तुम्हाला मनामध्ये जतन करून ठेवलेला आहे. त्यामुळे शोधायचं असेल तर त्या मनात शोधा आणि जतन करायचं असेल तर त्या नात्यामध्ये जतन करा. आणि म्हणूनच आयुष्याच्या सुंदर सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा दोन्ही परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या लग्न सोहळ्याला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य, उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, शेतकरी बांधव, फौजी मंडळी आणि त्याचबरोबर आचारसंहितेच्या कक्षेत राहून देखील आज आशीर्वाद देण्यासाठी आलेली सगळी मंडळी, सर्व स्तरातील
मगाशीच मी म्हटलं काही रक्ताची नाते आहेत या मंडपात, काही विचार जुळलेली नाते आहेत, काही चालता चालता भेटलेली नाते आहेत, तर भेटता भेटता आयुष्यभर जतन केलेली नाती, अशी ही सगळी नाती आज व्यंकटेश लॉनच्या ह्या कक्षेमध्ये. या लॉनचा देखील आकार बघा मंडळी, गोलाकार आहे, संसाराचं रिंगण. म्हणूनच या रिंगणामध्ये तुम्ही आहात आणि याच रिंगणामध्ये ऋतुजा आणि पृथ्वीराज ह्या दोघांचं आगमन होत आहे. अवघ्या काही क्षणामध्ये शुभमंगल सावधान म्हणत या सुंदर क्षणांचे सोबती होत. खरं तर आजच्या लग्नाला 4 दिशातून मंडळी आलेले आहेत. थोड्या वेळात आता भटजी मंचावरती येतील, चौरंग मांडतील. 4 आकड्याचं महत्त्व सांगतोय. चौरंग 4 आकडा. 2 घराणी येत असताना जिथं लग्न होत आहे आज भिगवण, 4 दिशाचे रोड इथे येत आहेत. 4 आकडा. लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला ऋतुजा सावंत परिवाराच्या घरात प्रवेश करल, ज्या उंबऱ्यावरती मापटं ठेवलेलं असेल ती चौकट देखील 4 आकडा. 4ही बाजूची चौकट. इथं 4 वयोगटातली माणसं बसलेली आहेत. लहान मुलं ज्यांना एका ठिकाणी स्वस्थ बसवत नाहीये, तरुण मित्र परिवार ज्यांना भावना आवरत नाही, डीजे जवळ आहेत, प्रौढ माणसं ज्यांचं लग्न झालंय त्यांना व्यवहारा वाचून काही सुचत नाही, आणि म्हातारी माणसं त्यांना काही आठवत नाही. 4 आकडा. 4 वयोगटातली माणसं, 4 दिशातून आलेली माणसं, अशा हा 4 आकडा. लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा नियम हम दो हमारे दो, 4 आकडा. 4 आकड्याचं महत्त्व आपण या ठिकाणी बघतोय या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं. आणि अशा रीतीनं 4 दिशातून आशीर्वादाचं दान देण्यासाठी तुम्ही आम्ही एकवटलो एका मंडपामध्ये. व्यंकटेशा लॉन्स त्याचं नाव आहे, जिथं आशीर्वादाचं दान 6:51 दिलं जाणार आहे. मी ॲक्टर आणि सेलिब्रिटी अँकर कोल्हापूर रेडिओ मिरची आकाश पाटील दोन्ही परिवारांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो. संसारात हवा ताटकणा, जपूया पाटीली बाणा, असं म्हणत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. काही मंडळी पाठीमागच्या बाजूला उभे राहिलेले आहेत. दादा तुम्हीच या ना पुढे. पुढे बसायला भरपूर जागा रिकामी आहे. उभ्या असणाऱ्यांना विनंती आहे, आता उभं राहण्याची वेळ संपलेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे योग्य ठिकाणी बसून लग्नाच्या मंडपाला स्थिरता द्या, नवा आयुष्याला आशीर्वादाचं दान द्या, आणि आपण आला त्याचा अभिमान आम्हाला जपू द्या, आणि आपलं स्वागत करताना आमच्या शब्दाला आयुष्यभराचं नातं मात्र गुंफू द्या. असा हा देखणा सुंदर क्षण LED स्क्रीनवरती पाहतोय आपण. आदिमाया आदिशक्तींची रूपं. खरं तर महिलांना मी नेहमी म्हणतो, हा महाराष्ट्र 3.5 शक्तिपीठांनी पावन झालेला आहे. ज्या महिला या ठिकाणी एकवटलेल्या आहेत आशीर्वादाचं दान देण्यासाठी, यांच्यातच कोल्हापूरची अंबाबाई आहे, तुळजापूरची तुळजाभवानी आहे, माहूरगडची रेणुका आहे, वणीची सप्तशृंगी आहे. अशा 3.5 शक्तिपीठांनी पावन झालेल्या महाराष्ट्रातल्या अधिष्ठित आमच्या सर्व रणरागिणींचं, महिला भगिनींचं, माता भगिनींचं दोन्ही परिवारांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आता आमच्या सगळ्या वहिनी देखील LED स्क्रीनवरती शोधतायत आपण कुठे दिसतोय, किंवा आपल्याकडे कॅमेरा कधी येतोय. माझ्या शेजारी असणाऱ्या कॅमेरावाल्याला देखील थोडंसं टेन्शन येतंय, नक्की सगळेजण दिसतायत का. जरी नाही दिसले तरी मंडळी, आजच्या लग्नाला मात्र तुमच्या येण्याचं वैभव आहे. आपण आला त्याचा दोन्ही परिवारांना अतिशय आनंद आहे. या ठिकाणी भिगवणला येत असताना दहीगाव, अर्थातच सतीश किर्दक, सौ सुषमा आणि सतीश किर्दक यांचं गाव दहीगाव. पण त्या सतीशरावांचं कार्य कर्तृत्व ज्या बारामतीमध्ये फुलतंय, बहरतंय, असे सतीशजी किर्दक येताना वळणावळणाची वाट होती. वळणावरूनही वळली गाडी, आज सोडलं गाव, आई तुझ्या अश्रू संगे पुसले पहिले नाव. आजपर्यंत ऋतुजा सतीश किर्दक असं नाव होतं. आता लग्न लागल्यानंतर ऋतुजा पृथ्वीराज सावंत असं नाव होणार आहे. वळणावरच्या वाटेवरती लेकीच्या डोळ्यातल्या पाण्यानं हा देखणा आणि सुंदर क्षण व्यंकटेश लॉन्सवर तुम्हा मला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
खरं तर इथं बसण्यासाठी अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये आपल्या माणसांच्या सहवासामध्ये हा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडत असताना श्रीवंदनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. परण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. सावंत परिवाराचे सुपुत्र पृथ्वीराज, नाव पण काय भारी आहे बघा, पृथ्वीराज. नाव घेताना देखील छाती अभिमानानं फुलावी आणि ऋतुजा म्हणताना निशिगंधाच्या फुलाची आठवण यावी, असं हे दोन्ही शब्दांना निसर्गाच्या सत्वाचं तत्व आहे. मंडळी, तुमचं स्वागत करताना मनापासून अभिमान वाटत आहे. लग्न एक असं रिंगण आहे, ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना असं वाटतं कधी एकदा उडी मारून मी जाऊन त्या रिंगणात बसतोय, आणि ज्यांचं लग्न झालंय त्यांना असं वाटतं देवा आता बाद झालं, वैतागलोय, कधी एकदा रिंगणाच्या बाहेर पळून जातोय. आणि म्हणून आज ऋतुजा आणि पृथ्वीराज हे रिंगण भेदून आपल्या नव आयुष्याला प्रारंभ करतायत. नवजीवनाला, नवस्वप्नांना या ठिकाणी प्रारंभ करतायत. धन्यवाद डीजेवाले, तुम्ही आवाज थांबवल्याबद्दल. कुठल्या लग्नात आणि कुठल्या संस्कृतीत काय वाजवावं याला देखील महत्त्व आहे मंडळी. कारण महाराष्ट्राची परंपरा शौर्याची, तुतारी गरजावी, हलगीवरती थाप पडावी, थकलेल्या सैन्याला प्रेरणा देणारा पोवाडा गायला जावा आणि दिल्लीचं तख्त देखील हदरवावं, अशी ही महाराष्ट्राची शौर्यगाथा आहे. तिथं डीजे वाजायला लागला की हृदयाचा ठोका चुकतो आणि महाराष्ट्राचा ताळमेळ बिघडतो मंडळी. आणि म्हणूनच डीजे वाजावा योग्य ठिकाणी आणि महाराष्ट्राची लोककला आणि लोकसंस्कृती जपणारी वाद्य वाजावी, ज्यामुळे शौर्याची गाथा निर्माण व्हावी. आणि म्हणूनच आजच्या लग्न सोहळ्याला आपल्या उपस्थितीची आणि महाराष्ट्राच्या महानतेची परंपरा या ठिकाणी प्राप्त होत आहे. पश्चिमेला गेलं की पुणे आहे, दक्षिणेला गेलं की बारामती शकर शिंगणापूर आहे, उत्तरेला गेलं की या बाजूला अनेक देवतांचं अधिष्ठान आहे, पूर्वेला गेलं की या बाजूला तुळजापूरची तुळजाभवानी, श्री स्वामी समर्थ आणि गरिबांचा देव विठ्ठल आहे. आणि म्हणून चारी दिशातून देवत्वाचा आशीर्वाद घेऊन आलेली आपल्यासारखी दैवत्व प्राप्त झालेली माणसातली आपली माणसं आज मंडपामध्ये उपस्थित आहेत. काही जण जोडीने येऊ लागलेले आहेत. खरं तर लग्नाला जोडीनंच यायचं असतं मंडळी. पत्रिका देताना सांगितलं होतं जोडीनं यायचं बरं का, पण काही जण एकटे एकटे आलेले आहेत. आता जे एकटे आलेले आहेत त्यांना असं वाटतंय तिला आणलं असतं तर बरं झालं असतं, आणि वहिनींना वाटतंय त्यांना देखील थोडी जबरदस्ती करून आणलं असतं तर बरं झालं असतं. आणि जे जोडीनं आलेले आहेत ते तर लईच हसायला लागलेले आहेत. बरं झालं आपण जोडीनं आलो, कारण जोडीला महत्त्व आहे मंडळी. लक्षात घ्या, स्त्री आणि सौ लग्नामध्ये लग्न व्हायच्या अगोदर मुलगा किंवा मुलगीच्या नावाच्या समोर स्त्री आणि सौ लावत नाही, लग्न झाल्यानंतर लावतात. उद्यापासून श्री पृथ्वीराज, सौ ऋतुजा असं म्हटलं जातं. आणि जोपर्यंत नावाच्या समोर स्त्री आणि सौ लागत नाही तोपर्यंत समाज मान्यता मिळत नाही. म्हणून मंडळी लग्न करायचं असतं. लग्न या संकल्पनेचं तोरण बांधल्याशिवाय संस्काराची वास्तुशांती घडू शकत नाही. आणि म्हणून आयुष्याची वास्तुशांती घडवण्यासाठी लग्न या संकल्पनेचं तोरण बांधून घ्यावं लागतं. जे तोरण पृथ्वीराज आणि ऋतुजा एकमेकांच्या कपाळी भाडी आज या ठिकाणी बांधतायत या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं. आणि असा हा एक सुंदर एक देखणा लेकीसाठी राजानं सुंदर राजवाडा सजवला होता. पण एक बाप माणूस सतीश किर्दक, ज्या बापानं आपल्या लाडक्या लेकीसाठी एवढं हे 5-6 एकर सगळं नटवलंय आणि सजवलंय. लेकीवरती जीव लावणारा देखील बाप असतो आणि बापासाठी हंबरडा फोडणारी लेक देखील एक घरात असावी. वंशाची दिवे कितीही असू द्या, काय म्हणतोय मी नीट लक्षात घ्या. दिवा असावा, पण जर पणतीच नसेल तर दिव्या कुठून येणार. आणि म्हणून ज्याच्या घरी पणती आहे तिथे दिव्यांचा देखील प्रकाश पडत आहे. नुसतेच दिवे लावून काय करायचं, दिवा विझण्याची शक्यता आहे. पडतीच नसेल तर समाजाचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. म्हणून सेव्ह दी गर्ल, लेक वाचवा, लेकीला अभिमानाने शिकू द्या, तिच्या पंखामध्ये बळ द्या. तिच्या आयुष्याचं स्वप्न पूर्ण करण्याची धमक ज्या आईबापांच्यात आहे त्याने आपल्या एका लाडक्या लेकीला देखील आपल्या अंगणामध्ये जन्म द्या. कारण बाबा आले का म्हणून अंगणात येऊन उभी राहणारी लाडकी लेकच असते. पण त्या लेकीच्या पुढे जाऊन बापाकडे हट्ट करणारा मुलगा असतो, तीच लेक असते दादाला पहिल्यांदा द्या नंतर मला द्या म्हणणारी. आणि म्हणून बाप
लेकीच्या लग्नामध्ये मुलापेक्षाही काकणभर जास्त हे सौंदर्य नटवतो, काकणभर जास्त लेकीसाठी राजमहाल उभा करतो. आणि असा हा एक सुंदर छान पद्धतीचा व्यंकटेश लॉन्सवरती हा पार पडत असलेला आजचा विवाह सोहळा तुम्हा मला अभिमान देणारा, तुम्हा मला स्वाभिमान निर्माण करणारा आणि एक सामाजिक कार्यावरती, सामाजिक क्षेत्रावरती एक वेगळी छाप निर्माण करणारा असा हा सुंदर क्षण आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. आजच्या लग्नाला दहीगाव हे शंकरनगर, अकलूज, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्ह्यातलं लग्न पुणे जिल्ह्यामध्ये होतंय मंडळी. म्हणजे या भिगवणच्या बाजूनी जवळपास 4 जिल्हे जोडले जात आहेत. 4 जिल्ह्यांची वेश जिथं संपते असं हे भिगवण आहे, 4 बाजूनी. आणि म्हणूनच आजच्या लग्न सोहळ्याला 4 दिशा, 4 बाजूचे पाहुणे, संसाराची चौकट, संसाराचा चौरंग आणि आपल्यासारख्या माणसांच्या आशीर्वादाचा स्पर्श या ठिकाणी प्राप्त होतोय. आपण आता या ठिकाणी पाहतोय नवनाथ सावंत प्रत्येक माणसाला भेटून या ठिकाणी नमस्कार घालतायत. एक बाप लोकांच्या हात आहे, एक बाप प्रवेशद्वारावरती आहे. 2 बाप दिसत आहेत इथं मंडळी. बाप शब्द सारखा आहे, पण दोन्ही बापांच्या मनातली भावना मात्र आज वेगळी आहे. पृथ्वीराजच्या वडिलांना सुनेचं स्वागत करण्याचा आनंद आहे, तर ऋतुजाच्या वडिलांना काळजाचा तुकडा लांब जाणार याचं दुःख आहे. आणि म्हणून बाप शब्द. क्षितिजाच्या पलीकडे सुंदर एक गाव आहे, ममतामयी आई तिचं नाव आहे. आणि 2 आई पण दिसत आहेत आपल्याला, ऋतुजाची आई आणि पृथ्वीराजची आई. याही दोन्ही आईंच्या मनातली भावना वेगळी आहे. पृथ्वीराजच्या आईला सुनेचं स्वागत करण्याचा आनंद आहे, तर ऋतुजाच्या आईला लाडकी जीवाभावाची लेक लांब जाणार याचं कुठंतरी मनाला शल्य वाटत आहे. म्हणजेच अतिशय ह्या दोन्ही आई असतील, दोन्ही बाप असतील, या सगळ्यांच्या मनातली खरंच भावना शब्दात मांडता येते का? आई आणि बापाला शब्दात उभं करता येतं का? नाही मंडळी. शब्दांच्या पलीकडे असणारी ही माणसं आहेत. आई बाप म्हणजे देव आहे की नाही माहीत नाही, पण आपल्या आयुष्यातला देव ज्यांना आईबापांच्या मध्ये दिसतो अशी ही दोन्ही माणसं, 2 घरातली 4 माणसं स्वागत, सन्मान आणि आपलेपणानं प्रत्येकाचा केला जाणारा आपलेपणा या ठिकाणी निभावण्यासाठी उभे आहेत. आजच्या लग्न सोहळ्याला अगदी इकडे बारामती तालुका असेल, माळशिरस तालुका, त्याचबरोबर भिगवण, इकडे पुण्याच्या बाजूनी अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, पुणे, इकडे अहमदनगरपर्यंत ह्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्राशी कनेक्टेड, पश्चिम महाराष्ट्राशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून या विवाह सोहळ्याला उपस्थित राहत असलेल्या सर्वच पाहुणेपै मित्रमंडळींचं दोन्ही परिवाराच्या वतीनं अगत्यपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 6:48 होत आहेत. मिनिटानं, सेकंदानं घड्याळाचा काटा पुढे सरकतोय, वेळ पुढे जात आहे. आता काही मंडळींच्या डोक्यावर एवढ्या प्रेमानं टोपी घातलेली आहे, पण काही जणांनी काढून हातात घेतलेले आहे, काही जणांनी मांडीवर ठेवलेले आहे, काही जणांनी मांडीच्या शेजारी ठेवलेले आहे. फक्त मंडळी अर्धा तास नातं निभावा. बघूया आपण एवढ्या प्रेमानं आपल्याला दिले तर अर्धा तास तुम्हाला तर तुमच्या डोक्यावरती निभावता येते का बघूया. आम्ही तुमचं नातं निभावतोय, तुम्हाला अर्धा तास डोक्यावर टोपी ठेवता येते का बघूया. तुमची परीक्षा, आमची परीक्षा. टेम्परेचर 42च्या पुढे. लक्षात घ्या, गरम तर सगळंच होत आहे, पण लोकसभेमुळे आणि दोन्हीकडनं वातावरण तापलेलं आहे. 42 नैसर्गिक आणि लोकसभेमुळे देखील वातावरण तापलेलं आहे, दोन्हीकडून वातावरण तापलेलं आहे. पण आचारसंहिता जरी असली तर जिथं देव नातं निर्माण करतो तिथं कुठे आचारसंहिता नसते. माणसानं निर्माण केलेल्या राज्याला आचारसंहिता असते. 5 वर्ष कितीतरी दिवसांची असेल, पण जिथं देवाचा आशीर्वाद मिळणार आहे, ज्या देवानं सत्व आणि जगण्याचं तत्व दिलं, त्या मंडपाला मात्र तुमचा आशीर्वाद मिळणार आहे. असा हा सुंदरतेचा क्षण अतिशय सुंदर पद्धतीने ह्या मंचावरती या ठिकाणी पार पडतोय. चला, पावले चालती संसाराची वाट, चालत राहा, पुढे येत राहा. ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी बसत राहा. खुर्ची मिळाली नाही म्हणून नाराज होण्यापेक्षा मांडी घालून बसा, मांडीला मांडी लागू द्या. नवीन माणसाशी नातं नवीन पद्धतीनं जोडलं जाऊ द्या. उपस्थित राहिलेल्या
सर्वच मान्यवर पाहुणे मित्रमंडळी, कॅमेरामॅनचं कौतुक त्यानं मांडे घालून बसलेल्या सगळ्या मंडळींना LED स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. म्हणजे टोपी हातात घेतलेल्या मान्यवरांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे, सन्मानाची टोपी डोक्यावरती राहू द्या. महाराष्ट्र तुर्रेबाज फेट्यानं शोभून दिसतो. महाराष्ट्र गरजणाऱ्या तुतारीनं दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचतो. तसा हा महाराष्ट्र आपल्या सन्मानाच्या टोपीनं आणि आपल्या स्वागताच्या क्षणानं या मंडपामध्ये अभिमानानं उठून दिसतो. म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. चला, गेटवरती थांबलेली सगळी मान्यवर वाट अडवू नका मंडळी. आज वाट अडवण्याचा दिवस नाहीये. काय माहीत कुठला देव कुणाच्या रूपानं या गेटमधून आशीर्वाद द्यायला येईल आणि कुठला माणूस कुठलं जीवनाचं सत्व घेऊन या मंडपामध्ये येऊन बसेल. त्यामुळे वाट कुणीही अडवू नका. वाट रिकामी ठेवा. नवनाथ्याची वाट रिकामी ठेवा. ऋतुजा आणि पृथ्वीराज यांच्या संसाराची वाट रिकामी ठेवा. सावंत आणि कीर्तक परिवाराच्या नवनाथ्याची वाट रिकामी ठेवा. आलेल्या पाहुण्यांच्या स्वागत कक्षाच्या सुंदर रचनेची. बाहेरच्या बाजूला श्रीवंदन वर्धवा असेल, पर्णा असेल, अशा अनुषंगानं सावंत परिवाराचे सुपुत्र चिरंजीव पृथ्वीराज यांचं आगमन अवघ्या काही मिनिटांमध्ये या मंचाकडे या ठिकाणी होत आहे. आणि त्या दरम्यान आपल्यासारखी सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. माझ्या समोर बसलेल्या मंडळींच्या मध्ये जवळपास 95% लोकांची लग्न झालेली आहेत. मंडळी, जरा आपल्या लग्नावेळेचं गाणं आठवतंय का बघा. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. लग्नाच्या वेळेला हे गाणं म्हणायला खूप छान वाटतं. पण एकदा का लग्न झालं की बरीच मंडळी हे गाणं म्हणायचंच विसरून जातात. कारण इकडं बसलेल्या आमच्या वहिनी, इकडं बसलेल्या आमच्या दादांना दररोज काहीतरी आणायला सांगतात आणि आमची दादा मंडळी म्हणतात, अगं तुझ्या माझ्या संसाराला 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, नातवंड घरी आली तरी आणखीन काय काय हवं. पण खरंच मंडळी, सुखी संसाराला असं नक्की लागतं तरी काय हो. तुम्ही म्हणाल ऋतुजाच्या आईवडिलांनी दिलेली भांडी, फर्निचर, सोनं, चांदी, काही जण फ्लॅट भेट देतात, काही जण लग्नामध्ये विमान भेट देतात, तर काही जण हेलिकॉप्टर भेट देतात. पण मला सांगा, या सगळ्या गोष्टींनी संसार होतो का हो? नाही मंडळी, या सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत, कधीतरी संपणार आहेत. मग सुखी संसाराला नक्की लागतं तरी काय. एकमेकांना आयुष्यभर समजावून घेण्याची तीव्र इच्छा आणि एकमेकांना सुखदुःखात साथ देण्याची तीव्र इच्छा, ह्या 2 गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपला संसार 100% सुखी आणि समाधानी होऊ शकतो. हेच मला या लग्नाच्या निमित्तानं सांगायचं आहे. आपल्या हिंदू परंपरेमध्ये लग्नाला संस्कारित सोहळा म्हटलेला आहे. 16 संस्कारांपैकी हा एक संस्कारित सोहळा म्हणजे लग्न. आणि म्हणूनच आपण सगळेजण या संस्कारित सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. पुन्हा एकदा सावंत आणि कीर्तक परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं हार्दिक स्वागत आहे. शैलेश पिसाळ, मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला संपूर्ण पोशाख देऊन सन्मानित करण्यात येत आहे. शैलेश पिसाळ. खरं तर ही 2 परिवार ज्या माणसामुळे एकत्र आले त्या माणसाचं नाव आहे शैलेश पिसाळ. त्यामुळे शैलेशजी, आपल्या मनापासून आभार. एक चांगलं कार्य, एक शुभ कार्य तुम्ही केलेलं आहे. 2 परिवारांना एकत्र आणण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. आयुष्यभर अशीच अनेक परिवारांना एकत्र आणत राहा. माणसं जोडणं खूप अवघड आहे मंडळी, तोडायला एक क्षण लागतो. ज्याला जोडण्याची कला जमली तो आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झाला. आणि म्हणून आजचा सोहळा म्हणजे माणसं जोडण्याचा. माणसं जोडली पण लगेच जाऊ शकतात हो, पण ती माणसं आयुष्यभर निभावता आली पाहिजेत. निभावण्यासाठी अनेक सत्व आणि तत्वांना सामोरं जावं लागतं. म्हणूनच आजच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं अनेक आपल्यासारखी सहृदय माणसं, खूप भारी वातावरण झाले बरं का मंडळी. सूर्य मावळतीला गेला आईच्या खुशीमध्ये. काही क्षणातच आता चंद्र आणि चांदणीचं आगमन होईल. तत्पूर्वी ऋतुजा आणि पृथ्वीराजच्या आयुष्याची गाठ बांधली जाईल. हा जो प्रहर आहे ना, हा प्रहर महत्वाचा आहे. सांज वेळ, गोरज मुहूर्त,
रानावनात चरायला गेलेल्या गायी संध्याकाळच्या वेळेला वासराच्या ओढीनं धावत येतात आणि ज्यांच्या पावलांची धूळ आसमंताला भिडते, जिथं धरतीचं आणि ह्या आकाशाचं मिलन होतं, आणि म्हणूनच याला गोरज मुहूर्त असं म्हटलेलं आहे. आणि असा हा मुहूर्त दोन मनांच्या नात्यासाठी, दोन परिवाराच्या ऋणानुबंधासाठी, दोन गावांच्या मनोमिलनासाठी, दोन संस्कृतींच्या एकत्र येण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या महानतेसाठी, संत महंतांच्या परंपरेला साजेसा आणि आपल्यासारख्या सहृदयी माणसांचं स्वागत करत आपलेपणानं साजरा केला जाणारा असा हा दैदिप्य मानतेचा हॅलो दैदिप्य मानतेने या ठिकाणी पार पडतोय. चला, पाठीमागे महिलांच्या पाठीमागे काही मंडळी उभी राहिलेल्या आहेत, त्याही सर्वांना या ठिकाणी विनंती आहे, थोडंसं पुढे या. आता जवळपास 100% खुर्च्या संपलेल्या आहेत. कुणीही खुर्चीची अपेक्षा करू नका. सरळ पुढे या, मांडी घालून बसा. आणि मांडी घालून बसलेल्यांचे मला वैशिष्ट्य वाटतंय, प्रत्येकाने 4 बोटाचं अंतर ठेवलंय प्रत्येकामध्ये. असं का हो मंडळी? जरा मांडीला मांडी लागू द्या ना, एवढंच मला म्हणायचं आहे. मांडीला मांडी लागली आणि शेजारी जरी अनोळखा असला तरी तुमच्याकडे बघेल, हसेल. तुम्ही म्हणाल काय पाहुणं कुठल्या गावचं, ते कुठल्या गावचं आहे सांगतील, आणि बोलत बोलत 2 मिनिटात एक असं नातं निर्माण होईल जे तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल. तुमच्या मोबाईलच्या लिस्टमध्ये आणखीन एक नाव ॲड होईल. आणि म्हणून आपल्या माणसांच्या सुरक्षा कवचेत राहण्यापेक्षा जरा काही अनोळखी माणसं ही जोडा, नवी नातीही निर्माण करा. लग्न संस्कार याच्यासाठी तर आहेत मंडळी. पूर्वीच्या काळी माणसं म्हणजे पूर्वी गावं छोटी होती, माणसांची मनं मोठी होती. आत्ता शहरं मोठी झाली, माणसांची मनं छोटी झाली. लक्षात घ्या, हा बदल, हा जो बदल होत आहे तोही स्वीकारत आपण या ठिकाणी पुढे चाललेलो आहे. आणि म्हणून अंगणापासून आता गावातनं लग्न बाहेर पडलं, गावातनं लग्न हॅलो गावातून लग्न बाहेर पडून मंदिरात गेलं, मंदिरातून कार्यालयात गेलं, कार्यालयातून गावाच्या बाहेरपर्यंत गेलं. आपण या ठिकाणी बघूया पुण्याच्या वेधशाळेनं दिलेलं हवामान वृत्त. व्यंकटेश लॉन्स या ठिकाणाचं. वधू पक्षात, किर्दक पक्षात हवामान दिवसभर ढगाळ राहील, जोरदार पर्जन्यवृष्टी होईल. वरपक्षाकडील हवामान आनंदी व उत्साही असेल. नंतरच्या तापमानाबद्दल फारसं काही सांगितलं जात नाही. कमाल तापमान 32.5 सेल्सिअस, किमान तापमान 26.6 सेल्सिअस. पर्जन्यमान व्यंकटेश लॉन. किरकोळ सरींच्या शक्यता लग्न लागल्यानंतर ऋतुजाला पाठवताना सुषमा वहिनी यांच्याकडून. हवामान वृत्त आपल्यापर्यंत या ठिकाणी पोचवलेलं आहे. आणि आता लग्न सोहळ्याच्या दिशेनं आपण सगळेजणच या ठिकाणी वाटचाल करतोय. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य, उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, त्याचबरोबर शेतकरी बांधव, फौजी मंडळे आणि आपल्यासारखी अशी सर्व क्षेत्रातली मातब्बर मंडळी आज या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सर्वांचंच पुन्हा एकदा दोन्ही परिवारांच्या वतीनं हार्दिक स्वागत. मांडी घालून बसलेली मंडळी जरा थोडंसं मध्ये मध्ये जी रिकामी जागा ठेवलेली आहे ती रिकामी जागा भरूया का? संसार करताना रिकामी जागा ठेवायची नसते आणि संसार झाल्यानंतर ती आपल्या माणसांनी भरायची असते. त्यामुळे ज्या ज्या मंडळींनी मध्ये मध्ये रिकामी जागा ठेवलेली आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे, जेणेकरून ती रिकामी जागा जर भरली तर कुणाला उभं राहायला लागणार नाही. बसणारा आणि उभा असणाराचा विचार करा, उभा असणारा आणि लग्नाला येणाऱ्यांचा विचार करा. संस्कृती आणि परंपरेनं हा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडतोय. गेटवरती उभी राहिलेली दादा, काका, मामा, नाना सगळी मंडळी पुढे बसायला जागा रिकामी आहे. या पाऊले चालती संसाराचे वाट, चालत राहा, पुढे येत राहा.
ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी आपण सर्वांनी स्थानापन्न व्हा, कारण आपल्याच साठी हा मंडप सजला आहे. धरती मातेच्या साक्षीनं आकाश मात्र आज आशीर्वाद देण्यासाठी नटलेला आहे. असा हा एक नेत्रदीपक सोहळा तुम्हा मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मगाशीच मी म्हटलं होतं, काय काय मंडळी तर एवढी नटून आलेले आहेत, असं वाटतंय जणू त्यांचंच लग्न आहे की काय. ऋतुजा आणि पृथ्वीराजपेक्षा देखील काही जणांचं नटणं आहा भारी वाटतंय. म्हणून म्हटलं मी, स्वतःच्या जगण्यावरती प्रेम करता आलं पाहिजे. मंडप कुणाचाही असू द्या, रुबाब मात्र नेहमी आपलाच असला पाहिजे. असा हा सुंदरतेचा आपलेपणाचा क्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा माझी सगळ्यांना विनंती आहे, आजच्या लग्नाच्या मंडपाचं वैशिष्ट्य सांगतो मंडळी. आज सर्व पुरुषांच्या डोक्यावरती पांढरी शुभ्र टोपी आहे, पण 4 ते 5च महिलांच्या डोक्यावर पदर आहे. वहिनींनो, असं का? देवानं पदर तुम्हाला का दिलेला आहे? अगोदर पदर का घ्यायचा असतो हे सांगतो. पटलं तर घ्या, नाही तर जशा दिसताय तशा सुंदर आहे. अंगणामध्ये तुळस कशासाठी असते? घराला घरपण देण्यासाठी. शिखरावरती कळस कशासाठी असतो? मंदिराला देवत्व देण्यासाठी. तसा स्त्रीच्या डोक्यावरचा पदर कशासाठी असतो? संस्कार आणि संस्कृती आणि लग्नाचं हे अध्यात्म जपण्यासाठी. तेव्हा सगळ्या बहिणींना माझी नंबर विनंती आहे, कॅमेरामन दादा सगळ्या महिलांच्याकडे कॅमेरा फिरवा. तुम्ही आता LED वरती दिसणार आहे आणि डोक्यावर पदर नसताना असं दिसणं बरं वाटणार नाही. त्यामुळे सगळ्या बहिणींना विनंती आहे, किती का पिण्या लावलेल्या असतील पदराला, काढा बाजूला. नातं जोडायचं तर पिन काढता आली पाहिजे आणि नातं सांभाळताना पदर डोक्यावरतीच घेता आला पाहिजे. सगळ्या बहिणी चला, 1 मिनिटाच्या आत अंगणामध्ये तुळस, शिखरावरती कळस, ही तर आहे महाराष्ट्राची ओळख. कपाळी कुंकवाडी, डोक्यावरती पदर, ही तर आहे सौभाग्याची ओळख. आणि म्हणूनच सौभाग्य तुमचं. तुळशीला पाणी घालताना डोक्यावरती पदर हवा, मोठ्यांचा आशीर्वाद घेताना डोक्यावरती पदर हवा, आणि लग्नात बसल्यानंतर आशीर्वाद देताना डोक्यावरती पदर हवा. आता किती छान दिसते बघा. कॅमेरामन दादा, एकदा पुरुषांच्याकडे कॅमेरा जाऊ द्या, एकदा महिलांच्याकडे जाऊ द्या. तरीही काही बहिणींनी अट्टाहास करून पदर घेतलेला नाहीये. ज्या बहिणींनी डोक्यावरती पदर घेतला नाही त्यांना त्यांच्या ह्याची शपथ आहे. तुमचं हसणं जर माझ्यापर्यंत पोचत असेल तर मला वाटतंय, जे हसणं जेवढ्या निर्मळतेचं आहे ना, तेवढ्याच निर्मळतेनं पदर जरी घेतला तरी आमच्या मंडपाची शोभा वाढेल. लक्षात घ्या, हे एक सामाजिक कार्य आहे. सामाजिक कार्यात बसताना भान हवं सामाजिक तत्वांचं आणि अधिष्ठान हवं आपल्या संस्कृतीचं. त्यामुळे सगळ्या माता भगिनी, रणरागिणींचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतोय. आणि या मंचाकडे येत असताना तुतारी गरजत आहे मंडळी. तुतारी महाराष्ट्राच्या अभिमानाची, तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, तुतारी प्रत्येक माणसाला आपली वाटणारी, तुतारी छत्रपती शिवबाच्या हिंदवी स्वराज्याची, तुतारी मराठी बाणा जपणारी. सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे बंधू आणि माळशिरस तालुक्याचा जाणता राजा आदरणीय जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांचं सहर्ष स्वागत, मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. बाळदादा नाव घेताना देखील माझ्या घरातला माणूस आहे असं वाटतं. बाळदादा म्हणताना आयुष्यभर त्यांनी पाठीवरती थाप ठेवावी असं वाटतं. आणि म्हणूनच तुतारी वादकांना माझी नम्र विनंती आहे, जिथे असाल तिथे तुतारी फुंकली जाऊ द्या. बाळदादांच्या स्वागताची तुतारी व्यंकटेश लॉन्सवरती घुमू द्या. तुतारी वादक, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय. मला वाटते बाळदादांच्यापर्यंत देखील ती तुतारीचा आवाज आलेला आहे. त्यामुळे चला, पाठीमागे गेटजवळ उभी राहिलेली सगळी मंडळी कुठे वाट मिळते बघा, बसून घ्या. मन, बुद्धी, आत्मा, शरीर एकाग्र करा. आशीर्वाद देताना संस्काराचा अधिष्ठान घाला. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या स्वागताला आजचा हा मंडप सजलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातलं लग्न भिगवणच्या चौकामध्ये व्यंकटेश लॉन्सवरती या ठिकाणी पार पडत आहे. चला चालत थोडंसं ज्या ज्या ठिकाणी आपण, चला वहिनींनो आपण उभ्या का. महाराष्ट्रात माता भगिनींना उभं करून लग्न लावणं आम्हालाही शोभणार नाही. शिवबाची भूमी आहे जिथं स्त्रियांचा सन्मान केला जातो. छत्रपती शिवरायांचा एक विचार होता, दुश्मनाची महिला जरी दिसली तरी तिचा सन्मान करा. युद्ध शत्रूशी आहे
प्रत्येक स्त्रीला माते समान माना, अशा महाराष्ट्राच्या भूमीतून तुम्ही आम्ही उभे राहतोय. म्हणून मंडळी, कर्तृत्वान माणसांची भूमी, संत महंतांची भूमी, वरुण रांगडा कणखरमाळा ओबड जोबड मातीचा, अंतरित परी संत नांदती बोध सांगती मोलाचा, असा हा महाराष्ट्र. सन्माननीय बाळदादा, याच नावानं जास्त माणसाने आपल्यावरती प्रचंड प्रेम केलं. याच नावानं आपल्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली, बाळदादा. म्हणूनच आपला सन्मान दोन्ही परिवार, कीर्तक आणि सावंत परिवार, आपला बाळदादा या ठिकाणी सन्मान करतायत. आपण त्याचा स्वीकार करावा. महाराष्ट्रीयन पद्धतीचा तुर्रेबाज फेटा लक्षात घ्या. महाराष्ट्रीयन माणूस कसा आहे? पायात कोल्हापुरी चप्पल, कर 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 अशी वाजणारी कोल्हापुरी चप्पल, पांढरं द्वातार, पांढरा सदरा, तुर्रेबाज फेटा, झुपकेदार मिशा आणि तोंडात पाण्याचा तोबरा. गदी माडगुळकर आपल्या साहित्यामध्ये म्हणतात, हा महाराष्ट्रीयन माणूस आहे, हा मराठी माणूस आहे, ज्याचं चालणं बोलणं सह्याद्रीसारखं उंच आहे, इथून वाहणाऱ्या नदीसारखी त्याला अथांगता आहे. आणि असा हा मराठी माणूस ना झुकला होता ना झुकणार आहे, ज्याचा ताठरपणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या हिंदवी स्वराज्यापासून आत्तापर्यंत मी मराठी बाणामध्ये जपलेला आहे. किशोरसिंह माने पाटील, माजी सरपंच अकलूज, आपला या ठिकाणी सन्मान दोन्ही परिवाराच्या वतीनं होतोय, स्वीकार करा. पांडुरंगभाऊ देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य माळशिरस. महादेव अंधारे दादा, खरं तर इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती, कारण प्रत्येक व्यक्तीच्या घरापाशी जाऊन पत्रिका दिलेल्या आहे आणि सांगितलेलं आहे लग्नाला यायचं बरं का. आणि मला असं वाटतं, या मंडपात बसलेला प्रत्येक व्यक्ती, ह्या मंडपात असलेली प्रत्येक स्त्री, ह्या मंडपात असलेलं प्रत्येक लहान मूल, ह्या मंडपाला ज्यांचं ज्यांचं पाऊल लागलेलं आहे, ह्या मंडपाला ज्यांचा ज्यांचा स्पर्श झालेला आहे, त्या प्रत्येक माणसाचं आम्ही मनापासून स्वागत करू इच्छितोय. मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्थान सावंत आणि कीर्तक परिवाराच्या मनात आहे. मंडळी, देवानं मनाला दरवाजा नाही दिलेला, आत जाण्याचाही दरवाजा नाही आणि बाहेर येण्याचाही दरवाजा नाही. ज्या हृदयाला माणसांच्या अधिष्ठानाचं स्थान आहे, त्या हृदयामध्ये कीर्तक आणि सावंत परिवारांनी तुम्हा सगळ्यांना जतन करून ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच आजचा हा मंगलमय सोहळा, आजचं हे सौंदर्य, लग्न या संकल्पनेचं तोरण बांधल्याशिवाय संस्काराची वास्तुशांती घडू शकत नाही. म्हणून प्रत्येक माणसाला लग्नाच्या बेडीमध्ये बांधून घ्यावं लागतं. आणि असा हा सुंदर क्षण पृथ्वीराज आणि ऋतुजाच्या सुंदर आयुष्यातला. प्रवेशद्वारावरती संपूर्ण कीर्तक परिवार, संपूर्ण सावंत परिवार येणाऱ्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतायत. दोन्ही हात जोडून, मुलीचा बाप दोन्ही हात जोडतोय. मुलीच्या बापाची अवस्थाच अशी असते हो, त्या बापाला दोन्ही हात जोडण्याशिवाय पर्याय नसतो. आणि मुलाचा बाप प्रत्येकाचा सन्मान करत असतो, कारण मुलाच्या बापाजवळ वंशाचा दिवा असतो बाळदादा, आणि मुलीच्या बापाजवळ दिव्यासाठी पणती असते. म्हणून पणती आणि दिव्याविषयी तुम्ही येण्यापूर्वीच काही क्षण मी बोललेलो होतो. आणि असा हा नव आयुष्याचा, नवसंसाराचा, अतिशय सुंदरतेचा क्षण तुम्हा मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आम्हाला जाणीव आहे, आम्ही सगळ्यांनाच खुर्ची नाही देऊ शकलो. आम्हाला जाणीव आहे, काही जणांना उभं राहावं लागतंय. याला तर आयुष्य म्हणायचं. कुणी बसणार आहे, कुणी उभं राहणार आहे, कुणी एकमेकाच्या जवळ हातात हात घेऊन आयुष्याचं नातं गुंफणार आहे. आणि अशा ह्या सगळ्या कक्षेमध्ये आज आपल्यासारखी सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पुन्हा एकदा दोन्ही परिवाराच्या वतीनं अगत्यपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मान्यवर, पाहुणे, मित्रमंडळी, चला. गेटवरती खूप लोकांनी गर्दी केलेली आहे. सतीश कीर्तक, ऋतुजाचे वडील, जवळपास 2 तास झाला हा बाप माणूस आपले हात जोडून उभा आहे. प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीकडे बापानं, लेकीच्या बापानं जोडलेला हात लेकीच्या आशीर्वादासाठी आहे. बापानं जोडलेला हात लेकीच्या कल्याणासाठी आहे. बापानं जोडलेला हात काळजाच्या तुकड्याला आयुष्यभर आनंद मिळावा आणि माझं बाळ सुखानं राहावं, यासाठी बापानं केलेला अट्टाहास आहे. मंडळी, आई घराचं मंगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. भरल्या मंडपामध्ये लेकीला पाठवताना आई ढसाढसा रडू शकते, पण मंडळी बाप रडू शकत नाही. हाच बाप घरी गेल्यानंतर ना, उशीमध्ये तोंड खुपसून मुसमुसतो ना,
तो बाप असतो मंडळी. आई सगळ्यांच्या समोर रडते आणि डोळ्याला पदर लावून डोळ्याचं पाणी पुसते, पण बापाला पदर नसतो मंडळी. बापाच्या डोळ्यातलं पाणी कधीच दिसत नाही, म्हणून त्या बापाला सह्याद्री म्हटलंय आणि त्या आईला गंगा जमुना सरस्वती कोयना कृष्णा म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, मुलीचं आयुष्य देखील असंच आहे, नदीच्या सारखं, जिनं दोन किनारे, सासरचा किनारा आणि माहेरचा किनारा आयुष्यभर जोडून ठेवायचा आहे. तेच काम लेकीनं करायचं आहे माहेर आणि सासरच्या दृष्टीनं. ऋतुजा, तुम्ही देखील कीर्तक आणि सावंत ह्या दोन परिवाराचे किनारे ऋतुजा तुमच्यामुळे एकत्र येत आहेत. आयुष्यभर हे नातं जपण्यासाठी सजग राहा, तत्पर राहा आणि आयुष्याच्या सारीपाटावरती आपलं कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणे निभावत आपल्या आयुष्याच्या जोडीदाराबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्य सुंदर पद्धतीने जगा. असा आशीर्वाद देण्यासाठी, अशा शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. पुन्हा एकदा दोन्ही परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं अगत्यपूर्वक सहर्ष स्वागत आहे. ऋतुजाचे मामा आणि पृथ्वीराजचे मामा, दोन्ही मामांना या ठिकाणी मी पुन्हा एकदा आग्रहाची विनंती करतोय. मामांनो सावधान. मामा जोपर्यंत लिंबू अडकेता घेऊन उभा राहत नाही तोपर्यंत भाची आणि भाच्याच्या चेहऱ्यावरती हसू येत नाही. लिंबू अडकेता घेऊन का उभं राहायचं असतं? त्या मुलामुलींच्या आईंना सांगायचं असतं, सदैव त्या मुलामुलींना सांगायचं असतं, बाळानं तुमच्या पश्चात देखील हा तुमचा मामा तुमच्या आईच्या पाठीमागे सदैव खंबीरपणे उभा राहील, त्याचीच ही साक्ष आहे. म्हणूनच लिंबूबरोबर अडकिता ह्या परंपरेनं आपल्याला दिलेला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आणि परंपरेमध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण ह्या लग्नाच्या निमित्तानं या ठिकाणी समजून घेतोय. लग्न झालं की स्त्रीच्या कपाळावर कुंकूच का लावायचं असतं. लग्नाच्या अगोदर विविध रंगाच्या टिकल्या किंवा विविध रंगाचं काही लावू शकतो आपण, पण लग्न झालेल्या स्त्रीला कपाळावरती कुंकू लावण्याचा मान आहे का? शास्त्र काय सांगतं? कुंकू आहे म्हणून इतर अलंकारांना अर्थ आहे, कुंकवाविना सगळं काही व्यर्थ आहे. लक्षात घ्या, एक वेळ गळ्यामध्ये 15 तोळ्याचं घंटण नसलं तरी चालेल, पण कपाळावरती कुंकू हवं. जुन्यातल्या सासूबाई म्हणतात, ज्यांचं वय 60-70 वर्ष झालेलं आहे, आपल्या लाडक्या लेकीला, कारभारी कसे आहेत बाई तुझे, धनी कसा आहे तुझा? म्हणून म्हटलं, कुंकू आहे म्हणून इतर अलंकारांना अर्थ आहे, कुंकवाविना सगळं काही व्यर्थ आहे. स्त्रीच्या सौभाग्याचा पहिला दागिना कपाळावरचं कुंकुम तिलक. पृथ्वीराजच्या नावाचं हे कुंकुम तिलक ऋतुजाच्या नावी या ठिकाणी लावलं जाणार आहे. ऋतुजाच्या कपाळी भाळी या ठिकाणी लावलं जाणार आहे. आणि अशा ह्या सुंदर सोहळ्यातले सुंदर क्षण तुम्ही आम्ही या ठिकाणी अतिशय छान पद्धतीने अनुभवतोय. दादा, तुम्ही आत्ता आलेले सगळेजण गेटवरचे, या ना पुढे, पुढे बसाय, जागा रिकामे, चला या पुढे, वाट अडवू नका. गेटवरती खूप गर्दी झालेली आहे. गेटवर थांबलेल्या आमच्या सगळ्या वडीलधाऱ्या आणि सामाजिक भान असणाऱ्या व्यक्तींना मी आवाहन करतोय, आपल्याला पुढे या. पुढे बसण्यासाठी भरपूर जागा रिकामी आहे, या पुढे. भले काही अंतरलं नसेल तर कधीतरी जमिनीवरती बसण्याचा प्रयत्न करा. ज्या माणसाला मातीत बसता येतं त्याला आईचं प्रेम प्राप्त होतं मंडळी. कधीतरी लहानपणी आपण आईच्या मांडीवरती बसलो होतो, त्याच्यानंतर ते प्रेम जर अनुभवायचं असेल तर कधीतरी मातीत मांडी घालून बसा. धरती माता देखील आपली दुसरी माता आई असते मंडळी. दादा या ना पुढे, तुम्हीच तिघे जण या, चालत या पुढे. तसंच या बाजूला बसायला जागा रिकामी आहे. पृथ्वीराज आणि ऋतुजा दोघांनाही विनंती आहे, थोडंसं घड्याळाकडे लक्ष राहू द्या. तुतारे वाजवून आम्ही तुमचं स्वागत करतोयच, पण थोडंसं वेळेकडे लक्ष राहू द्या. मान्यवर पाहुणे मित्रमंडळी सावधान. आजच्या लग्नाचं वेगळेपण, 95% लोकांच्या पुरुषांच्या डोक्यावरती सुंदर टोपी आहे आणि जवळपास 75% महिलांच्या डोक्यावरती पदर आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा, हिंदू परंपरेच्या विचाराने आणि कृतीने आचाराने परिपूर्णतेला जाणारा आजचा शाही सोहळा. इंद्रधनुनं आकाश सजावं, पाना फुलांनी वेलीनं बहरावं, कमळाच्या पाकळ्यात भ्रमरानं गोड स्वप्न पाहावं, सप्तस्वरांच्या सुरावटीनं मंगलगाणं सजावं. तसंच ऋतुजा आणि पृथ्वीराज तुम्हा दोघांच्या मनोविलीनानं सुखी संसाराचं हे फूल फुलावं, सुखी संसाराचं हे फूल फुलावं. चला मान्यवर पाहुणे मित्रमंडळी, संसाराचं रिंगण मात्र पूर्ण झालं बरं का.
या लॉनचे एक वेगळेपण आहे. बसल्यानंतर हे चौकोनी असं वाटतं, म्हणजे इथं आल्यानंतर चौकोनी असं वाटतं, माणसं बसली की याचं रिंगण होतं. आणि म्हणून संसाराचं रिंगण मी म्हटलं. ज्या रिंगणामध्ये ऋतुजा आणि पृथ्वीराज या दोघांचं आगमन होणार आहे. एका सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यात तुम्ही आम्ही या ठिकाणी अग्रेसरपणे या ठिकाणी सहभागी होतोय. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्याचं गृहमंत्रीपद बदलतंय. कोल्हापूर रेडिओ मिरचीचे अँकर मी आकाश पाटील. महाराष्ट्राच्या राजकारणातली खळबळजनक बातमी आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवतोय. गृहमंत्री पदाच्या बदलाची बातमी. आचारसंहितेच्या कालखंडात देखील असे बदल होणे ग्राह्य आहे किंवा नाही माहिती नाही, पण बदललेलं गृहमंत्रीपद कुणाकडे गेले बघूया आपण. सगळ्यांची नजर, सगळे श्वास रोखून ह्या मंचाकडे पाहतायत. इतका वेळ ज्यांचा चेहरा तिकडे होता ते देखील पाठ वळवून इकडे बघायला लागलेले आहेत, याची मला जाणीव आहे. आणि त्या गृहमंत्रीपदाच्या बदलाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवतोय मी. चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी ऋतुजा यांचा कीर्तक पक्षाचा राजीनामा आणि सावंत पक्षात प्रवेश. चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी ऋतुजा यांची सावंत पक्षात गृहमंत्रीपदी नियुक्ती. त्यामुळे सौ सुषमा सतीश कीर्तक यांच्यावर अतिरिक्त भार. महाराष्ट्राला जरी एक गृहमंत्री असला तरी प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यातला गृहमंत्री 50% आरक्षणात बसलाय डोक्यावर पदर घेऊन. म्हणून मंडळी, या गृहमंत्र्याशिवाय आपलं मंत्रिमंडळ चालत नाही. म्हणून मंडळी लग्न करायचं असतं. असं म्हणतात गणिती भाषेमध्ये 1+1 2 उत्तर येतं, पण लग्नाच्या भाषेत नवरा अधिक बायको 1+1 11 उत्तर येतं. म्हणून मंडळी लग्न करायचं असतं. लक्षात घ्या, लग्न या संकल्पनेचं तोरण बांधल्याशिवाय संस्काराची वास्तुशांती घडू शकत नाही. म्हणूनच आजचं एक सुंदर लग्न, छान पद्धतीचं लग्न. आज बरीच काही वडीलधारी मंडळी बसलेले आहेत. त्यांना असं वाटायला लागलेलं आहे, बाळदादा, की आमच्या वेळेला असलं काही नव्हतंच रे जीव. आमचं गावात लग्न झालं, घरापुढं लग्न झालं. आमच्या वेळेला असलं काय असतं तर आम्ही बी लय खर्च केला असता. पण असू द्या, मी काय म्हटलं, भले तुमचं लग्न तुमच्या घरासमोर झालं असेल, पण आज या लग्नात येऊन तुम्ही तुमच्या आयुष्याचं एक स्वप्न पूर्ण केलेलं आहे. सुटून गेलेल्या क्षणांना पुन्हा तुम्ही पकडलेलं आहे. हे ज्या माणसाला जमलं त्या माणसाला जगणं सुखकर झालं. आणि म्हणूनच आज आपण जगण्याची सुंदरता आयुष्य जगण्याच्या निमित्तानं अनुभवतोय. आणि त्या अनुभवण्यासाठी हा माणसांचा जनसागर, आपल्या माणसांचा, जीवाभावाच्या माणसांचा, आपल्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या माणसांचा हा जनसागर या ठिकाणी आला आहे. याच्या इतकी मोठी संपत्ती ती काय असणार हो? बँकेत किती करोड आहेत कोण विचारत नाही. किती एकर जमीन आहे ती फक्त 7 वाऱ्याला राहते. आयुष्याच्या सुरुवातीला आणि शेवटी फक्त ही माणसांची गर्दी आपल्याबरोबर असते. ज्याला माणसाच्या गर्दीत राहणं जमलं त्याचं आयुष्य सोनेरी झालं. आणि म्हणूनच कीर्तक आणि सावंत दोन्ही परिवारांनी आजपर्यंत जपली ती माणसं, जीवाभावाची, आपलेपणाची आणि आयुष्यभर आपल्याला साथ देणारी. आणि अशा ह्या आपल्या माणसांच्या सहवासामध्ये आज ऋतुजा आणि पृथ्वीराज यांच्या आयुष्याची बांधली जाणारी नाजूक रेशीमगाठ. नातं खूप नाजूक असतं मंडळी. आणि म्हणून नाजूक नात्याला कणखर माणसांची साथ हवी. नाजूक नातं बांधलं जात असताना समाजाच्या अधिष्ठानाची गरज हवी. आज एक सामाजिक स्तरावरती आपण अधिष्ठान घालून या ठिकाणी बसलेला आहात. या दोघांनाही शुभमंगल सावधान बनण्यासाठी सुखाने संसार करा, आनंदात राहा, अशा शुभेच्छा देण्यासाठी. आणि आता पृथ्वीराज आणि ऋतुजा दोघांचंही आगमन झालेलं आहे. आणि ज्या संसाराच्या रथातून ते दोघे जण येणार आहेत पद्धतीनं नटलेलं आहे. आणि आता पृथ्वीराज आणि ऋतुजा ह्या दोघांचंही आगमन या ठिकाणी होतंय. मी त्या दोघांना विनंती करेन थोडंसं लवकर. पृथ्वीराज आणि ऋतुजा आपण दोघांनी आपापल्या मामांच्या समवेत या मंचाकडे या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय. त्या दोघांचं येणं LED स्क्रीनवरती आपण सगळेजण या ठिकाणी पाहणार आहोत. कॅमेरामॅन, LED ऑपरेटर, फोटोग्राफर सगळ्यांना मी विनंती करतो, आता इथून पुढे लग्न लागेपर्यंत हे दोघे जण चिरंजीव पृथ्वीराज आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी ऋतुजा या दोघांच्या वरती हे सगळे कॅमेऱ्याचे क्षण या ठिकाणी रोखले जातील. कॅमेऱ्याच्या अनुषंगानं या दोघांना प्रत्येक व्यक्तीपर्यंत या ठिकाणी पोहोचवलं जाईल. ई स्मार्ट इव्हेंट प्लॅनर्स अँड डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून
आजचा लग्न सोहळा या ठिकाणी पार पडतोय आणि ऋतुजा आणि पृथ्वीराज ह्या दोघांचं या मंचाकडे होत असलेलं आगमन आहा अतिशय सुंदर देखणं आणि आपल्या सगळ्यांनाच डोळ्यानं टिपावं आणि हृदयाच्या कप्प्यात जतन करून ठेवावं असं वाटणार. त्या दोघांच्याही एंट्रीच्या समोर आकाशातून जणू परी अवतरल्या आहेत आणि त्या दोघांसाठी जणू हे नभ नटलेलं आहे असं वाटावं असा हा देखणा सुंदरतेचा क्षण तुम्हा मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला, कडारणारी हलगी, वाजणारी तुतारी, नभातला चंद्र, 42 टेम्परेचरच्या पुढे गेलेलं वातावरण, आपल्या माणसांची ही गर्दी आणि वधूवरांचं होत असलेलं शानदार आगमन, आजच्या लग्न सोहळ्यातले हे दैदिप्यमानतेचे क्षण तुम्हा मला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तुतारीच्या गर्जनेनं ऋतुजा आणि पृथ्वीराज या दोघांचं या ठिकाणी या शाही लग्न मंचाकडे आगमन होत आहे. या शाही मंडपाकडे या दोघांचं या ठिकाणी आगमन होत आहे आपलेपणानं, जिव्हाळ्यानं. आणि असा हा एक सुंदरतेचा क्षण, प्रसन्न वातावरण आणि आपल्या सगळ्यांची सुंदर प्रसन्न भावमुद्रा आणि असे हे आशीर्वादाचं दान देण्यासाठी प्रचंड जमलेली गर्दी, दर्दीपणाची, कीर्तक आणि सावंत परिवारावरती नितांत प्रेम करणारे. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं वधूवरांचं आगमन या मंचावरती या ठिकाणी होत आहे अवघ्या काही क्षणामध्ये. चिरंजीव पृथ्वीराज आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षी ऋतुजा दोघांनाही विनंती आहे, चला फोटोग्राफर, शूटिंग करणारे, आता तिथं बाकीची बरीच मोबाईल घेऊन मंडळी उभी राहिलेले आहेत, त्यांना माझी नम्र विनंती आहे, तिथली समोरची गर्दी कमी करा. मोबाईल धारक जे आहेत, जे मोबाईल घेऊन उभे राहिलेले आहेत, आपल्याला शूटिंग करण्यासाठी 15 ते 20 लोकांची टीम आपण या ठिकाणी बोलवलेली आहे. त्यामुळे मोबाईल धारकांनी गर्दी करू नये. मोबाईलवरती शूटिंग करण्याच्या नादामध्ये हा क्षण कुणीही अडथळा निर्माण करू नये. आणि आता आपण LED स्क्रीनवरती पाहतोय प्रचंड जनसमुदाय आशीर्वाद देण्यासाठी कीर्तक आणि सावंत परिवाराच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेला व्यंकटेश लॉन्स, बंडगर यांनी निर्माण केलेलं 5 एकरातलं एक भव्य दिव्य लॉन्स. अर्थातच व्यंकटेश लॉन्स म्हणजे जिथं नात्याला मिळतो नवा अर्थ जीवनाचा, व्यंकटेश लॉन्स म्हणजे जिथं नात्याला मिळतो स्पर्श आपल्या माणसांचा. आणि असा हा सुंदरतेचा क्षण आपण या ठिकाणी पाहतोय. आणि LED स्क्रीनवरती आता आपण पृथ्वीराज आणि ऋतुजा यांची शानदार रुबाबदार एंट्री, या दोघांचीही शानदार आपण या मंचाकडचा प्रवेश आपण या ठिकाणी पाहणार आहोत सुंदर पद्धतीनं. याचसाठी केला होता अट्टाहस असं म्हणत मला जाणीव आहे लग्न वेळेत लागू द्या पण चला हवा येऊ द्या असे बरेच जण म्हणायला लागलेले आहेत. काही जणांनी तर डोक्यावरची टोपी काढून हवा घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, नातं निभवायचं तर थोडं गरम झालं तर सहन करता आलं पाहिजे. नात्यातला गोडवा, थंडावा, नात्यातले हे सगळे भाव आपल्याला टिपता आले पाहिजे. आणि त्याबरोबरच आयुष्यभर आपल्याला ही सगळ्या गोष्टी घेऊन आयुष्याला पुढे घेऊन जाता आलं पाहिजे. आणि असा सुंदर क्षण, दोन्ही बाप माणसं, ऋतुजाचे वडील सतीश कीर्तक, पृथ्वीराजचे वडील नवनाथ सावंत, दोन्ही बाप माणसं आपल्या मुलांच्या बरोबर येत आहेत. संकटाला झेलत, दुःखाला पेलत, वाट कधी चुकत नाही, का कुणास ठाऊक बाप कुणा कळत नाही. जखम झाले की आठवते आई, बाप कधी स्मरत नाही, दाटलेल्या भावनांना वाट कुणी करत नाही, का कुणास ठाऊक बाप कुणा कळत नाही. पण ही दोन्ही बाप माणसं अतिशय स्थितप्रज्ञ आपल्या मुलगीला आणि मुलाला घेऊन या मंचाकडे येत असताना एक सुंदरतेचा, आपलेपणाचा, बाप माणसांच्या बापपणाचा आणि प्रेमपूर्वक जिव्हाळ्याचा हा सोहळा तुम्हा मला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. LED स्क्रीनवरती आपण वधूवरांच्या ह्या मंचाकडे येण्याचं थेट प्रक्षेपण आपण या ठिकाणी दाखवतोय. आणि आता परींच्या पंखांना देखील चांदण्याची लाईट लागलेली आहे. पऱ्याने देखील चांदण्या पंखावरती घेतलेल्या आहेत, तुतारीची गर्जना झालेल्या. आणि असा हा संसाराचं एक सुंदर स्वप्नवत देखणं रूप घेऊन आपण ऋतुजा आणि पृथ्वीराज ह्या दोघांना या ठिकाणी मंचाकडे घेऊन येऊ लागलेला आहे.
सोहळ्यातले सुंदर नेत्रदीपक क्षण आपण या ठिकाणी पाहताय. गेली 2 तास जो आवाज आपल्याशी जोडला गेलेला आहे, ॲक्टर आणि सेलिब्रिटी अँकर कोल्हापुरेडिओ मिरची आकाश पाटील, मी आपल्या सर्वांचं दोन्ही परिवारांच्या वतीनं अगत्यपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. तुतारी वादकांना विनंती आहे, पुन्हा एकदा स्वागताची, सन्मानाची, वधूवरांच्या आगमनाची तुतारी. बऱ्याच जणांच्या माना उजव्या बाजूला वळलेल्या आहेत. उजव्या बाजूला ज्या माना वळलेत त्यांना विनंती आहे, डाव्या आणि उजव्या बाजूला आपण LED स्क्रीन या ठिकाणी लावलेल्या आहेत. आपण स्क्रीनवर देखील हे सगळे क्षण या ठिकाणी पाहू शकतोय, अतिशय सुंदर आणि छान पद्धतीनं. पुन्हा एकदा मोबाईल धारकांना विनंती आहे, वधूवरांच्या समोर उभं राहून अतिशय उत्साहितपणे फोटो काढणं आणि शूटिंग करणं थोडंसं टाळूया मंडळी. आणखीन एक सूचना, लग्न लागताना वधूवरांना कुणीही उचलून घेणार नाही. तिसरी सूचना, पृथ्वीराज आणि ऋतुजा मंचावर येत असताना दोघांच्या बरोबर एकच करवली मंचावरती येईल. बाकीच्या व्यक्तीने आपापली जागा शोधायची. कुणीही मंचावर येण्याची गडबड करू नका. करवले असतील किंवा कुरवले असतील. 2 भटजी, पृथ्वीराज, ऋतुजा, दोघांचे 2 मामा, 4 फोटोग्राफर, एवढीच मंडळी या मंचावरती उपस्थित असतील. ही सूचना आपण सगळ्यांनी ध्यानात घ्यायची आहे. मुलाच्या बहिणी असतील किंवा मुलीच्या बहिणी असतील, रात्री संगीत कार्यक्रमात बघितलेल्या किंवा मैत्रिणी असतील, कुणी मंचावरती येण्याचा अट्टहास करू नका. लग्न पृथ्वीराज आणि ऋतुजा या दोघांचं आहे. ललकारी तुतारी. चला, एंट्रीचं गाणं लावलं जाणार आहे, वाजवलं जाणार आहे. आधा तेरा इश्क आधा मेरा, ऐसे हो पूरा चंद्रमा. ओ तारा तेरा एक तारा मेरा, बाकी अंधेरा आसमां. न तेरे संग लागे बांधे जो पीपल पे धागे, इस सुर में के धारे बहते हैं नजरे बचा के. बदरंग में सतरंगा है ये इश्क रे, जोगी में और गंगा है ये इश्क रे. बदरंग में सतरंगा है ये इश्क रे, जोगी में और गंगा है ये इश्क रे. इश्क में दिल बना है, इश्क में दिल फना है. ओ मिटा दे या बना दे, मैंने तुझको चुना है. ओ तेरे सारे रंग ओढ़ के डंग ओढ़ के, तेरा हुआ मैं सबको छोड़ के. इश्क नहीं करना नाप तोल के,
ओ मैया मैनू याद आवे सुन चर दे रब की कवाली है इश्क कोई दिल की दीवानी है इश्क कोई महकी सी प्याली है इश्क कोई सुबह की लाली है इश्क गिरता सा जलना है इश्क कोई उठता सा कलमा है इश्क कोई सांसों में लिखता है इश्क कोई आंखों में दिखता है इश्क मेरे दिल को तुझा से जुदा कर दे यूं बस तू कर दे आशिकाना तेरे वास्ते मेरा इश्क सूफियाना मेरा इश्क सूफियाना मेरा इश्क सूफियाना तेरे वास्ते मेरा इश्क सूफियाना मेरा इश्क सूफियाना मेरा इश्क सूफियाना रब की कवाली है इश्क कोई दिल की दीवानी है आज सजया है वे सारा शहर आज हो गई आवे रब दी महर हाय सजया है वे सारा शहर आज हो गई आवे रब दी महर अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तू सजना वे अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे तेरी बन जाना अज तू सजना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारे ने नचना सारे ने गाना वे खुशियां दा चढ़िया अज वेला वे सारे ने नचना सारे ने गाना वे हॅलो कुणीतरी एक बाहेरच्या बाजूला एक गाडी आडवी लावलेली आहे MH42 BE 9811 सगळं ट्रॅफिक जाम झालेलं आहे ह्या कुणाची गाडी आहे बघा लवकर आणि वधूवरांचं आगमन ह्या मंचावरती होत असताना फक्त पृथ्वीराज आणि ऋतुजा दोघांच्या दोनच करवल्या एवढेच मंचावरती येतील बाकी सगळे मित्रपरिवार करवल्या मैत्रिणी सगळ्यांना विनंती आहे आपण सर्वांनी खाली थांबायचं आहे आणि आता चला पृथ्वीराज आणि ऋतुजा दोघांना या ठिकाणी मंचावरती मी निमंत्रित करतोय दोघांनी या ठिकाणी पुढे यायचंय तुतारी वादक चला स्वागताची सन्मानाची आपलेपणाची पृथ्वीराज आणि ऋतुजा ह्या दोघांची या ठिकाणी स्वागत करणारी तुतारी या ठिकाणी गरजल्यानंतर एक अतिशय प्रसन्न अतिशय सुंदर पद्धतीने आपण सगळेजणच या विवाह सोहळ्याला या ठिकाणी सामोरे जात आहोत चला फोटोग्राफर मंडळी शूटिंग करणारे जास्त वेळ घेऊ नका सत्ते पे सत्ता वेळ एवढी पुढे गेलेली आहे त्यामुळे माझी आपल्याला आग्रह विनंती आहे पुन्हा एकदा आजच्या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं
औरंगाबाद, नातेपुते, दहिगाव, बारामती, पुणे, नगर, भिगवण, निरा, पंधारे, माळेगाव, फलटण, त्याचबरोबर पाचवड, दहिवडी, विटा, अकलूज, माळशिरस, बिजवडी, त्याचबरोबर या ठिकाणी मांडकी, रेणावी, इंदापूर, सोलापूर, दहिगाव, लवंग, चाळीसगाव, पुणे, मुंबई इथंपासून या विवाह सोहळ्याला ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व क्षेत्रातील सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत. चला, पृथ्वीराज आणि ऋतुजा दोघे जणच मंचावरती येतील. बाकी सगळ्यांनी खाली थांबायचं आहे. म्हणण्यापेक्षा आपापली जागा शोधा मित्रांनो. लवकर एका बाजूला व्हा, मधली गर्दी कमी करा. डेकोरेशनची जी गाडी आहे ती पाठीमागे जाऊ द्या. तुतारी वादक तुम्ही दोघांनी स्टेजजवळ थांबा. आणि आता यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी कीर्तक आणि सावंत परिवाराच्या वतीनं सतीश कीर्तक यांना मी या ठिकाणी विनंती करतो. नमस्कार. आज या ठिकाणी कीर्तक आणि सावंत या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सगळे खूप या ठिकाणी आपण आलात. त्यांचं प्रथमतः मनापासून स्वागत. माळशिरस तालुक्याचे आदरणीय जयसिंग मोहिते पाटील, माळशिरस तालुक्याचे जाणते राजे, आदरणीय शशिकांत माने, किशोरसिंह माने, बाबाराजे देशमुख, तसेच डॉक्टर राणे, पाटणभाऊ देशमुख आणि तसेच आमच्या बारामती परिसरातील सर्व क्षेत्रातील उद्योजक मित्रपरिवार, तसेच माझे सहकारी गुडियरचे 25 वर्षापूर्वीचे मित्र आज माझ्या मुलीच्या लग्नासाठी 25 जण आले. त्यांच्यापासून मनापासून मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही वेळेअभावी. आणि पुनश्च एकदा मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार. दोन्ही परिवारातर्फे सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. भटजींना विनंती आहे, 5 किंवा 7 ज्या मंगलाष्टक आपण घेणार आहोत, 5 मंगलाष्टक होतील. भटजी सोडून कुणीही मंगलाष्टक त्या म्हणणार नाहीये. हां, जे काय आहे 5 मंगलाष्टका आणि दोघांच्याही नात्यातला पवित्र अंतरपाट आपण या ठिकाणी पकडतोय. आणि या विवाह सोहळ्याला अक्षता देणारे थोडस मंचावरती कुणाकडे असतील तर मंचावरती येऊ द्या. हॅलो हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्वांचं हॅलो हॅलो हॅलो. चेक. हॅलो 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 हॅलो. सर्वांना अक्षता मिळाल्या असतील असे गृहीत धरून विवाह कार्याला सुरुवात करीत आहे. गणानाद्वां गणपतिं हवामहे हॅलो. कविं कवीनामुपमश्रमं ज्येष्ठराजं ब्रह्मणं ब्रह्मणस्पतिर्दधातु. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरटं विनायकमणं चिंतामणे स्थेवरं लेण्याद्रे गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामोरा जनसंस्थिते गणपते कुर्याक्षरा मंगलम शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान. कस्तूरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं
कंठे चमुक्तावली गोप स्त्री परिवेष्टितो विजयते कुर्वन्तु मंगलम शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान विश्वामित्र वशिष्ठ हे सर्व ऋषी आदेशित स्वयंवर सांगाते रघुराज पूर्ण विजयी लावण्य तेजो हिरा हाती धनुष्यबाण घेऊन पुढे शोभे बरा नोवर जावाई जनकाची या वधूवरा कुर्या शुभमंगल शुभमंगल सावधान कुर्यात सदा शुभमंगल सावधान 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 भोला शुभमंगल बोला लग्न मंडपी मंडप सजला याच समयाला बोला शुभमंगल बोला बोला शुभमंगल बोला वधूवरास झाली पात्र बोला शुभमंगल बोला बोला शुभमंगल बोला लग्न मंडपी मंडप सजला याच समयाला बोला शुभमंगल बोला बोला शुभमंगल बोला माय पित्याच्या सावली तला माय पित्याच्या सावली तला काळ सुखाचा ओसरला काळ सुखाचा
सुप्रिया वेद दामन सुदरती काते की गंडकी पूर्ण जल समुद्र सरिता कोर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान आली शुभकारिणी मधुवटी आनंद चोई आनंद चोईकडे वाद्य मंगल वाजती बरसती वाद्य मंगल वाजती बरसती स्नेहामृताचे स्नेहामृताचे सडे हे ते गणगोत सारे जमले जमले गणगोत सारे हे ते गणगोत सारे जमले द्यावया शुभा शिरवचा नांदा सौख्य भरे नांदा सौख्य भरे कृतार्थ बनवा कृतार्थ बनवा संबंध हा प्रीतीचा प्रीतीचा शुभमंगल सावधान शिवमंगल सावधान सुमूर्त घटिका सावधान आता वद सावधान समयो सारा समय पैसे वाग्वादा न करा पलाद घटिका संपूर्ण लियसे भावे सत गुरुचे पदा भुजधरा चित्ते स्मरा कुलदैवता वधुवरा सूर्याक्षरा मंगलम शिवमंगल सावधान देव नगरम सुधनंत देव दादा ब्रह्मचंद्र देव विद्या आलेल्या सर्व पाहुणेपै मित्रमंडळींना आग्रहाची विनंती आहे. आपण सर्वांनी लग्नम सुखनंददेव दाना ब्रह्मचंद्रदेव गण विद्या ब्रह्मदेव लक्ष्मी स्वामी हॅलो मंगलम भगवान विष्णु मंगलम गणध्वजम मंगलम पुंडलीकाक्ष आलेल्या हरे सर्व सर्व मंगल मंगल्ये शिवे पाहुणेपै मित्रमंडळींना या ठिकाणी आग्रहाची विनंती आहे. कृपया आपण वधूवरांना आशीर्वाद देऊन जेवण करून आपण सर्वांनी या ठिकाणी जायचं आहे. कीर्तगाडे सावंत परिवारातील सर्व पाहुणेपै मित्रमंडळी, आपण आपल्या आयुष्यातला अनमोल वेळ पृथ्वीराज आणि ऋतुजा ह्या दोघांना दिलेला आहे. मान्यवर सगळे पाहुणेपै एकाच फोटोमध्ये सगळे मान्यवर आले तर कदाचित अल्बमला लागणारी पानं कमी होतील. आम्हाला आमच्या आयुष्यातली पानं वाढवायची आहेत मंडळी.